कपाटाला आहे ना काय करावं, कपाटाला इतकी धूळ बसते, इतकी धूळ बसते, म्हणजे माझ्या ना 2-3 व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेले की नाही खिडकीतनं इतकी धूळ आहे चिकट. आणि पोरांचं कसं असतं, काही खाल्लं पिल्लं किंवा काही चिकट कधी हात असताना कपाटावर जाऊन ते धरलं की काय चिकट लागतात लेकरांमुळं. सो म्हटलं आता ते पुसून घ्यावं चांगलं कागदाने, मस्त पाणी मारलं आणि पुसून घेऊन एकदम क्लीन चकाचक. आता तो किती दिवस चकाचक राहतो ते माहीत नाही. हा पसारा अवॉइड करा, कारण यांना ठेवायलाच जागा नाही. मला पोटमाळा एकच आहे घराला, रेंटचं घर असल्यामुळे. सो त्याच्यामुळे मला ॲडजस्टमेंट करायला खूप अवघड जाते ते, म्हणजे काही सामान ठेवायचं ते. आणि तनुजचं खेळणी वगैरे सगळे असतात. त्यानंतर मग भांडी घेतली घासायला, म्हणलं भांडी वगैरे घासावं. आज सकाळी तर आहे ना हे बिगड डबा घेतच गेले, कारण रात्री गेले होते मी भोपळ्याचे धपाटे आणि मला ते म्हटले तुला रात्रभर झोप नाही आहे, तनुजला बरं नाही आहे, तर तू एक काम कर धपाटेच दे मला टिफिनला, मी खाऊन टाकतो नाश्त्याच्या वेळेस, नंतर बघू भूक जर लागली तर आलो त्या साईडला येईल, ना तर मी खाईन काहीतरी. कारण की तनुजला इतका रात्रभर खोकला की काही सांगायलाच नको, त्याच्यामुळे झोप येणं होतच नाही आहे. आता बघू स्कूलवरनं आल्यावर काय कंडिशन आहे काय नाही. पेपर असल्यामुळे पाठवायला लागतं. स्कूलवरनं आला तो काहीच खात नाही, म्हणून त्याला थोडंसं शिरा करून दिला, तूप न घालता एकदम चिमूटभर तेल घालून शिरा केला आहे मी त्याला. शिरा केला आणि काल ना खरबूजचा ज्यूस केला होता. खरबूजचं मस्त बिया वगैरे काढून घेतल्या साईडला, त्याचे साल काढलं सगळं आणि मिक्सरमध्ये बारीक बारीक तुकडे करून टाकले. त्यात थोडंसं नॉर्मल टेस्टसाठी किंवा एक त्याचं टेक्स्चर येण्यासाठी दूध घातलं थोडंसं आणि त्यात साखर घालून मिक्सर ग्राइंडरमध्ये ग्राइंड करून काढलं. आता हे सगळं देण्यासाठी ना, हे असं करून देण्यासाठी एक तर पोरांसाठी एक छान असतं की त्यांना काहीतरी वेगळं करून द्यायचं की त्यांनी जेणेकरून त्यांच्या ते पोटात जावं. त्याच्यामुळे तो असा खरबूज खात नव्हता, म्हणून त्याचे पप्पा म्हणले काहीतरी कर ना त्याचं वेगळं. म्हणून म्हटलं चला आता आपण ज्यूस तर करू, त्याच्यामध्ये दूध घालणार आहे. म्हटलं दूध त्याचं फेवरेट आहे, मग तो म्हणला मी पिणार मम्मा दूध असतं तर. म्हटलं ठीक आहे, म्हणून त्याला ते करून दिलं आणि त्यानंतर त्याला इतकं आवडलं आणि इतकं छान टेक्स्चर आलं आणि टेस्टला पण छान झालं होतं. नॉर्मली साखर त्याला घातली होती.